सानूला आता आम्ही डॉक्टरकडे घेऊन आलो, तर ॲडमिट करायला सांगितले ना. एक दिवस ॲडमिट करणार, कारण आता तिला खूप जास्त मोठावरच नाही झालं फ्रॅक्चर. सर्व आपली पूर्ण यूट्यूब फॅमिली बघा आता तुला किती ब्लेसिंग देणार. तुला पटकन लवकर ठीक होशील त्यांच्या ब्लेसिंगनी. नमस्कार सर्वांना. तर आता पूजा वगैरे मस्तपैकी झाले आणि आपण आता आलोत आपल्या गाल्यावरती. आणि काल जो आपण मसाला पॅक केला होता यांना सर्वांना आपल्याला ॲड्रेस लावायचे आहेत आणि कुरिअर करायला द्यायचे आहेत. तर चला पटापट आता कुरिअरला आपण मसाले देऊया. पण त्याच अगोदर बघा, काल पण मी तुम्हाला दाखवलेला मसाला सर्व संपत आलेला आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मला पण मसाला काढू रे बाबा, नाहीतर मलाच मसाला नाही राहायचा. लास्ट इयर पण असंच झालेला. बॅग नंतर काढते, मग बॅगच नाही भेटत. मी आणलेली आहे. कालू काय आला? कालू हा, कालूच्या सोबत बालू आलाय वाटतं, त्याचा मित्र कालू. हा, बालू पण आलाय. चला कालूला दिलाय बिस्किट, बालूला पण देऊया. बघा कशी शपटी आलोय तो. हो 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 हो. कालू ये घे, तुला पण देते, ये घे घे, खा, घाबरतो का? खा. ह्याच्यामध्ये जो बोलता ना सॅटिस्फाईन आहे ना, तो तुम्हाला कशामध्येच नाही मिळणार. त्यांच्यासाठी खास बिस्किट मागून ठेवतो मी. तो बघा मस्त आता खातोय कालू. आता इथे राखण करणार बसून एक साईडला, त्याला माहिती आहे त्याची जागा. तर आता सर्वात पहिले मसाल्यांवरती जे ॲड्रेस काढून आणले, प्रिंट आउट करून आणलेले ते करतो. आणि पण त्याच्या अगोदर नेहमी मी विसरतोय म्हणजे नेहमी विसरतोय. आता विसरणार नाही किती काय झाला तरी. स्वतःला मसाला काढणं खूप गरजेचं आहे. गेल्या वर्षासारखी चुकी मला परत नाही करायची. सर्वांना मसाले दिले आणि आम्हालाच मसाले नाही राहिले. तर मला घरी घेऊन जाण्यासाठी 1 2 3 आणि 4 5 6. हा 6 किलो मसाला माझ्या घरसाठी मी काढून ठेवलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, गेलेला मी चुकी केली, ते आता मला चुकी नाही करायची. तर माझ्या घरचा वर्षभरचा मी स्टॉक करून घेतला. तुमच्या घरचा तुम्ही वर्षभर स्टॉक केला की नाही? जर नसेल केला तर लवकर मसाला ऑर्डर करा आणि घरचा स्टॉक बनवून घ्या, कारण पावसाळ्यामध्ये मसाला बंद राहील. आणि जर केला असेल स्टॉक ऑलरेडी आपल्याकडनं मसाला घेऊन, मग काही चिंता करू नका. मस्त त्याच मसाल्यामध्ये, स्नेहा लजीज मसाल्यामध्ये लजीज रेसिपी बनवा. तर चला आता आपण कामाला सुरुवात करूया. फायनली सर्व मसाला पॅक झालेला आहे. तर चला आता कुरिअर करायला जाऊया. आणि हा घरचा मसाला आहे. तर आता सर्वांचे मसाले कुरिअर केले आहेत आपण. आणि आता आपण घरी आलो आहोत. काय आणलंय? मसाला नको का आपल्याला? लुटलो स्नेहा लजीज मसाला. आपल्यासाठी स्टॉकसाठी पण पाहिजे ना. नाही तेवढं नाही. 6 का किती किलो आहे? चला हा, ते आता फ्रेश मसाला घेतलाय ना आपण. जेवायला काय बनवलंय? खिचडी. संध्याकाळी मग खिचडी बनवलीच नाही. आणि सानू आणि तू जेवले? ओके, चला जेवण करूया. आता ना मी सानूच्या स्केटिंग क्लासमध्ये आले, सानूला घेऊन.
ती गेली आता. अरे कुठे आहे? ही बघा. आता ना एक प्रॉब्लेम झाला. सानूला स्केटिंग करता वेळी पडले, तिचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तिला आतमध्ये एक्सरे करायला नेलेली आहे. तर आता बघूया. सानूला, स्नेहाला पण मी फोन केला होता. स्नेहा पण येते 5 मिनिटात. तर आता जस्ट सानूच्या हाताचा एक्सरे काढलेला आहे. फ्रॅक्चर आहे इथे. ते आली, मम्मी आली. काय बाबू ते हाताला ये नको करू. ते फ्रॅक्चर झालंय. फक्त एकदा डॉक्टरला कन्फर्म करतात. हां, थोडा वेळ फक्त केला. एक्सरे काढलेला आहे. फ्रॅक्चर झालं इथे. हां, थांब ते नको करू. ते आता आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊ, तेव्हा होईल बरोबर. होईल ठीक. रडू नको. स्ट्रॉंग आहे ना तू. कशी पडली तू? हा, तिचा एक साईडला ये गेला, तोल सरने गेला. बघितलं तुला? बघितला, ते तोल गेला तिचा. ती नेहमी पडते माहिती ना. लास्ट टाइम पण ती पडली तेव्हा तिला थोडासा लागला होता. आज इच्छा पण नव्हती तिची जायची. जाऊ दे. ते केस नाही. चल डॉक्टरकडे घेऊन जाऊ तिला आता लगेच. सानूला आता आम्ही डॉक्टरकडे घेऊन आलो. तर ॲडमिट करायला सांगितले ना. एक दिवस ऍडमिट करणार, कारण आता तिला खूप जास्त मोठावरच नाही हे झालं फ्रॅक्चर. हां, डॉक्टर सांगितलं की एक दिवस ऍडमिट करून उद्या जे काय. आपली इटू फॅमिली भेटली, ताई आणि आई. ओळख दिली पटकन आपल्याला. मागे एकदा ना ते रिक्षामध्ये भेटलेला ना. हां, आम्ही जात होतो तेव्हा तुम्ही रिक्षामध्ये होता. अच्छा. उतरलो होतो आम्ही. हा, मग मी भेटलेलो तुम्हाला. हा, तुम्ही होता तिघ जण. कधी तेव्हा भेटला? भाऊ ते दुकानामध्ये होते. झालं आता 1-2 वर्ष झाले असतील. अच्छा. तर हे बघा, भरपूर दुखते ना भरपूर. फक्त थोडंसं आता सहन कर, मग होईल. तर सानूचा आता ब्लड घेतला, ब्लड टेस्ट करण्यासाठी. आणि ऍडमिट करायला बोललेलं पण आम्ही नंतर सांगतो आम्ही तुम्हाला. आणि फ्रॅक्चर म्हणजे हे नॉर्मली हे केलं आहे ना आपला कच्चा प्लॅस्टर. उद्या बाकी सर्व प्रोसेस करायची आहे. तर आम्ही आता घरी आहोत. घरी येऊन जवळजवळ 3 तास झाले. 2 ते 3 तास. सॉरी, 2 ते 3 तास पण नाही, 10 वाजता आलो आम्ही. 11, 1.5 तास झाला. जेवण वगैरे झालेलं आहे. स्नेहा आतमध्ये आहे. का, काय बोलले होतेस ना? तुला स्केटिंगला नाही जायचं तू बोलले होते. अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं असं आहे का तू स्केटिंगला गेलीस म्हणून झालं? असं काय नसतं. काय इशारा? मग काय दिला होता? अच्छा, काय नको जाऊ म्हणून? असं नाही. जे होणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या होणारच. आपण किती जरी थांबवण्याचा प्रयत्न केला ना तरी थांबणार नाही, कारण हे सर्व लिहिलेलं आहे. समजलं ना? तर काय टेन्शन जास्त घ्यायचं नाही. मम्मी पप्पा आहेत ना, खुश आहे ना? मग हे तर काहीच नाही. हे 10 दिवसात ते 15 दिवसात ठीक होईल तुझं. ओके. तर आता रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आमची झोपाची वेळ झालेली आहे. व्हिडिओचा अजूनपर्यंत एंड नाही केला, म्हणून आता आपण एंड करूया. आणि जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं, सानूला ना ॲडमिट करणार होते, पण आम्ही काय ॲडमिट नाही केला. कारण कसं आहे माहिती आहे का, ॲडमिट केलं असतं ना मग पुन्हा तिथं राहणं. आणि थोडंसं तिकडे कसं असतं माहिती बघा, प्रत्येक हॉस्पिटलचे वाईब्स वेगवेगळे असतात. तर आम्हाला काही सवय पण नाहीये. आणि ते विचित्र, मला जेव्हा रूम दाखवायला घेऊन गेले ना ते दादा, तर एकदम विचित्र वाटत. मी ह्यांना काय बोलले की आपण डॉक्टरला बोलूया, जे काय तुमचं काय बोलतो आपण त्याला प्रोसेस करत होते ना ते, काय ना काय म्हणजे जे काय तुम्हाला ब्लड टेस्ट घ्यायचं जे काय ते सगळं करा. आणि आम्ही घरी जातो झोपून वगैरे, मग सकाळी लवकर येतो. कारण कसं तिकडे पाणी वगैरेचं पण काय माहिती, तिला फ्रेश केली मी. आणि सानूचे जे आपल्या एक्सरे काढले ना त्याच्यामध्ये एकदम क्लिअर दिसते का दोन्ही साईडला पण फ्रॅक्चर झालेलं आहे. आता आपण ते याच्यामध्ये ठेवलं ना,
हॉस्पिटलमध्येच त्यांची जमा आहे. तिकडेच घेतलाय. तरी पण मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेन, कारण मोबाईलवरती आपल्याला पाठवलेला आहे रिपोर्ट. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता एवढा फ्रॅक्चर झालेला आहे. पहिला मला वाटलं तुम्ही फोन केला यांना की काय झालं, आलं नाही, तर यांनी मला फोन केला की सानू ना स्केटिंग करताना पडली. मला वाटतं की नेहमी पडतच असते. तर सानवीच्या रडायचा आवाज होता. मी बोलले काय झालं, तर हे मला बोलले मी हिला काय सांगितलं, पडलं लागलंय तिला. तर मी रिलॅक्स होती की ठीक आहे लागलंय, तसं तिला लागते, थोडं रडते आणि घरी येते ती. नंतर यांनी फोन करून मला बोलला की हिला डॉक्टरकडे घेऊन चाललं एक्सरे कडे. तेव्हा मला म्हणजे भीती वाटली आणि मी घरातून निघून गेली की काहीतरी जास्तच लागलं. जेव्हा गेली तर अशी पडलेली सांग किती रडत होती. ऑब्विसली ना एवढी लहान आहे आणि एवढा अचानक लागणं म्हणजे आता 11 वर्ष झाली तिला. कमला 11 वर्षानंतर तिचा एवढा पहिलं इंजेक्शन आज तिला लागलंय. म्हणजे पहिले लहानपणी ते लागतात वॅक्सिन, पण ते वेगळी ते आत्ताचे इंजेक्शन लागलंय ब्लड टेस्ट साठी, तर ते फर्स्ट टाइम लागलं. इतकी घाबरली आणि हे कुठे बघितलं. मला तर आज एवढी मोठी झाली, मला हात फ्रॅक्चर पाय फ्रॅक्चर नाही झालेला, पण ते तिला आता झालंय. आणि आता जो सानूचा हे लावलंय ना आपला जे प्लास्टर केलं नाही कच्चा म्हणजे टेम्पररी लावलेलं आहे. उद्या डॉक्टर येतील, मग तिला काय करणार ते गुंगीचं औषध देणार आणि पूर्ण एकदम हे करून घेणार एकाच दिवसामध्ये. गुंगी म्हणजे एनेस्थेसिया. हा म्हणजे तू आता किती ओरडत होती, किती एकदम नॉर्मल लावत होतस, तरी ते याच्याने ते एकदम परफेक्ट पटकन करून घेतील. सिरप देणार. सिरप देणार. तुला झोप येईल आणि तुला माहिती पण नाही पडणार काय झालं, आणि मग तू उठून जाणार. आता दुखत नाही ना तुझा, कारण तुला औषध पण दिलेलं आहे. बेल्ट काढूया आणि झोपायला सरळ ठेवूया. हा, आणि हिला ना काहीच खायला सांगितलेलं नाही. तर 12 नंतर तिचं म्हणजे पाणी पण नाही पियायला सांगितलं, कारण ते काहीतरी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. आपण 8 तास काहीतरी खायला नाही जायचं आणि पाणी पण नाही प्यायचं. हा, तर सकाळी आजचा दिवस होता एकदम विचित्र. किती कसं वाटते ना जेव्हा आपण एक पॅरेंट असतो आणि आपल्या मुली सोबत असं झालंय, काहीच दिसत नाही पुढे मागचा, आपण धावतो नुसता. ते बाईक वाल्याला कसं टोकलं असतं जाताना, माझ्या डोक्यामध्ये तेच घुमत होता. तिला किती रडत होती, तिचा पेन ते तुम्ही फील केला. नंतर मी आली तेव्हा ती शांत झालेली, तरी रडत होती. डॉक्टरने हात लावला. तर एक ते पॅरेंटचं एक म्हणत ना ते कनेक्शन आपलं मुलं. माझ्या डोक्यामध्ये ते फिरतच होतं सारखं. मी तिला आणली ना संध्याकाळी, तिला मी घेऊन जात होतो ना क्लासमध्ये, भरपूर ओरडत होती, भरपूर रडत होती जोरात. तर माझ्या ते डोक्यामध्येच घुमत होता. तर समोर एक दादा आणि ताई आले तिला बाईकवरती, माहिती का त्यांना मी ठोकलं असतं का, ते विचारच होता. काय बोलले नाही, त्यांना पण वाटलं ना हॉस्पिटल मधून निघल्यावर एक असतं ना की थोडासा तरी हे होतं त्यांच्यात माणूस की पण काय बोल दुसरं कोणाचं भरपूर शिवे विवे दिले असते. तर आता तिला मी जेवून बिवून औषध वगैरे दिलेले, जे सिरप दिलेला सकाळी 7ला बोलवलेलं आहे. सानूला ऍडमिट करतील पूर्ण दिवस आणि मग डिस्चार्ज काहीतरी संध्याकाळपर्यंत करतील ना, ते भूल वगैरे जे हे असते ते याच्यामुळे. आणि आता सर्वांना रिप्लाय दिले मसाले, कारण मसाल्याचं आपलं काम पण खूप जरुरी आहे बरोबर ना. तर सर्वांना रिप्लाय दिलेत आणि सर्वांचे मसाले आता उद्या कुरिअर करणार. मी थोडा टाइम काढणार ना त्याच्यात ना. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. सानू उद्या डॉक्टर कडे जायचं, झोपायचं आहे तुला. आता झोपणार सर्वही सानूला आमच्या ब्लेसिंग द्या, पटकन ती लवकर होते आणि लवकर शाळेत जाऊ दे. हा बोला. सर्व आपली पूर्ण युट्यूब फॅमिली बघा आता तुला किती ब्लेसिंग देणार. तुला पटकन लवकर ठीक होशील त्यांच्या ब्लेसिंगनी, कारण त्यांच्या ब्लेसिंग मध्येच तेच आशीर्वाद आहेत सर्व जे मम्मी पप्पाला देतात ना आपले रिअल वाली युट्यूब फॅमिली, तेच आता तुला बघ किती ब्लेसिंग देणार. हा, तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि उद्या आम्हाला लवकर उठायचं आहे, 7 वाजता हॉस्पिटलला जायचं, 6ला उठायला लागेल ना. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.